नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, विधानसभा निवडणुकीच्या धक्क्याने शरद पवारांसारखा माणूस सुद्धा जुना जाणता असून इतका बिथरलेला आहे की आता पुढे काय करायचं याची भ्रांत शरद पवारांना सुद्धा पडली. अजितदादा 2.5 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी जेव्हा पक्ष फोडून महायुतीत निघून गेले आणि पवारांचे आजवरचे जे साथी सोबती आणि सवंगडी होते अशा अनुभवी नेत्यांना घेऊन गेले, तेव्हा सुद्धा शरद पवार जितके हादरलेले नव्हते, त्यापेक्षाही मोठा धक्का शरद पवारांना विधानसभा निवडणुकीने दिलाय. कारण त्यांच्यासाठी 10 आमदार हा अक्षरशः लज्जास्पद आकडा आहे. अर्थात त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्याला कुठे लागलंच नाही, आपल्याला कुठे दुखलंच नाही हे दाखवण्याचं नाटक यशस्वीरित्या केलेलं आहे, चालवलेलं आहे. हा घडी थांबायचा नाही, आपण थांबणार नाही असं सांगून आपण कसे परत कामाला लागलोय असं म्हणत त्यांनी कंबर कसून मरकडवाडीला जायचा देखील निर्णय घेतलेला आहे, वगैरे वगैरे सोडून द्या. पण एक गोष्ट साफ आहे की जे काय घडलंय त्याने नुसती आमदार संख्या कमी झालेली नाही, तर आजवरची आपली सगळी प्रतिष्ठा आपण लोकसभेत आणि विधानसभेत पणाला लावायची ठरवली. तेव्हा लोकसभेत आपल्याला थोडी अब्रू झाकता आली, पण विधानसभेने उरली सबुरली अब्रू सुद्धा आपली लुटून नेलेली आहे, याचं भान शरद पवारांना आलेलं आहे. पण तरीही समोरचं संकट किती भयंकर आहे हे शरद पवार अजून ओळखू शकलेले नाहीत. आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर सुद्धा मोठं संकट आहे, पण ते ओळखण्या इतकी कुवत आणि बौद्धिक क्षमता किंवा राजकीय जाण उद्धव ठाकरेंकडे नाही. मी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची तुलना बिलकुल करणार नाही. उद्धव ठाकरे जितकं उथळ राजकारण करतात तेवढा उथळपणा शरद पवारांच्या राजकारणात नसतो, हे मान्य करावंच लागेल. पण तरीही कधी कधी इतका मोठा धक्का बसलेला असतो की त्या धक्क्यातून गेलेला तोल सावरता सावरता माणूस अधिक घरंगळत जातो आणि काहीशी शरद पवारांची अवस्था तशीच झालेली आहे. आणि म्हणून त्यांनी आत्मक्लेशाचं नाटक करणारे बाबा आढाव यांना पुढे करून बघितलं आणि तेही नाटक फेल गेल्यानंतर मरकटवाडीचं गावातल्या गावात मतदान घेण्याचं नवीन नाटक सुरू केलेलं आहे. पण एक गोष्ट यातून मीडियामध्ये प्रसिद्धी मिळवता येईल, गडी थांबला नाही असा एक आभास निर्माण करता येईल. पण जागच्या जागी कदमताल करणारा जो गडी असतो तो 4 पावलंही 4 महिन्यात पुढे सरकू शकत नाही, ही वस्तुस्थिती असते. आणि म्हणून शरद पवारांचा पक्ष टिकेल का, उद्धव ठाकरे यांचा पक्ष टिकेल का, याची जी चर्चा चालू आहे त्या चर्चेमध्ये त्यांच्या समोर खरे कुठचं आव्हान आहे त्याकडे कोणी लक्ष वेधलेलं नाही. मी आता मगाशी कुठं तरी एक हे बातमी बघत होतो एका चॅनेलवर, आणि त्यामध्ये कोण आमदार होते माहित नाही, शरद पवारांच्याच पक्षाचे आमदार होते. आणि ते बोलता बोलता बोलले की आता निवडणुका संपलेल्या आहेत आणि आपल्या मतदारसंघामधली कामं व्हायची असेल तर सत्ता आवश्यक असते, त्यामुळे सत्तेच्या जवळ जाणं अपरिहार्य आहे. थोडक्यात हा बहुधा शरद पवारांच्या पक्षाचा तो आमदार असावा, तो सिग्नल देत होता शक्य तितक्या लवकर आम्हाला शरद पवारांची साथ सोडून सत्तेत भक्कमपणे सामील झालेले अजितदादा पवार यांच्याशी हात मिळवणी करावी लागेल, असाच संकेत हा आमदार देत होता. मला वाटते देवकर असं काहीतरी नाव आहे, ते आमदार आहेत का मला माहिती आहे, पण त्यांचं हे वक्तव्य ऐकलं तेव्हा माझ्या डोक्यात हा विषय आला की खरंच विधानसभेच्या निवडणुकीत सोपडा साफ झालेले काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि उबाठा यांना त्यांच्या समोरचं जे आव्हान आहे ते खरोखरच कळलंय का, असा मला प्रश्न पडला. आणि ते कळलं असतं तर त्यांनी
आपल्या निवडणुकांचे निकाल असे का लागले याचा गंभीरपणे अभ्यास सुरू केला असता आणि या संकटातून बाहेर कसं पडायचं याचा विचार सुरू केला असता. पण दुर्दैव असं आहे की इतक्या दणदणीत पराभवानंतर सुद्धा नौटंकी करूनच परत आपल्याला आपली राजकीय प्रतिष्ठा आणि ताकद मिळवता येईल अशाच भ्रमात उद्धव ठाकरे असोत किंवा शरद पवार वागताना दिसतात. आणि म्हणून उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे लोक विधानसभेतले गटनेते भास्कर जाधव यांनी पहिल्या दिवशी शपथविधीमध्ये म्हणजे आमदारकीच्या शपथविधीमध्ये बहिष्कार टाकून सहभागी व्हायला नकार दिला. पण शपथविधीसाठी 2 दिवस दिलेले आहेत आणि त्या 2 दिवसामध्ये जर आमदारांनी निवडून आल्यानंतर शपथ घेतली नाही तर लगेच सुरू होणाऱ्या विधानसभा अधिवेशनामध्ये त्यांना सहभागी होता येणार नाही हे नियमच सांगतात. त्यामुळे पहिल्या दिवशी बहिष्कार आणि दुसऱ्या दिवशी शपथविधीच्या कार्यक्रमात सहभागी होणं ही अत्यंत लाजिरवाणी आणि केविलवाणी परिस्थिती उभाठा शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर आलेली आहे. आणि ते येण्याचं कारण सरळ आहे, अगदी साधं सरळ कारण आहे की या दोघां आणि तिघाही पक्षांना आपल्या समोर पुढल्या 4-5 वर्षासाठी कुठची आव्हानं उभी आहेत आणि आपल्याला कुठल्या संकटाला सामोरं जायचं आहे याचा थांग पत्ता त्यांना लागलेला नाही. किंबहुना ती संकट आणि ती आव्हानं समजून घेण्याची इच्छा सुद्धा त्यांच्या वागण्या बोलण्यातून दिसत नाही. अर्थात आता पहिली गोष्ट अशी की कुठच्याही मोठ्या निवडणुका पुढच्या 5 वर्षात होण्याची शक्यता नाही. फार फार तर कदाचित लोकसभेमध्ये गडबड झाली तर लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका होतील. पण विधानसभेचं एवढं भरभक्कम बहुमत देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या बाजूला असल्यानंतर मध्यावधी निवडणुकीची बिलकुल शक्यता नाही. आणि लोकसभेची शक्यता नसेल तर 5 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाला एक प्रकारचं मोठं स्थैर्य मिळालेलं आहे. आणि म्हणूनच अशा स्थैर्य असलेल्या राजकारणामध्ये विरोधी पक्षाला टिकून राहणं अवघड असतं. त्याला सरकारच्या सत्ताधारी पक्षाकडून आपल्या विभागाने मध्ये निधी आणणं, विरोधात असलेले सरकार आणि आपल्या मतदारसंघातली कामं याची सांगड घालताना विरोधी पक्षाच्या आमदारांची भयंकर तारांबळ होत असते. तीच त्या देवकर नावाचे कोण आमदार किंवा कोण आहेत त्यांनी तेच दुखणं बोलून दाखवलं. आणि म्हणून सगळ्यात मोठं आव्हान आगामी 2-4 महिन्यामध्ये कदाचित जिल्हा परिषद, तालुका पंचायती, नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुका होतील. आणि त्या संपल्या की पुढची जवळजवळ 4.5 वर्ष निवडणुका नाहीत. अशा वेळेला आधीच सुपडा साफ झालेला आपला पक्ष टिकवायचा कसा याची भ्रांत या महाविकास आघाडीतल्या 3ही पक्षांना पडणार आहे. आणि मग अशा वेळेला आधीच जो असतो ना कुस्तीचा पहलवान किंवा बॉक्सिंग मुष्टियोद्ध्यातला, जेव्हा समोरचा प्रतिस्पर्धी एखादा ठोसा लागून कोसळतो तेव्हा तो उठण्याच्या आत त्याच्यावर आणखीन 2-4 ठोसे मारून घेतले जातात, कारण त्याला अधिक दुबळा आणि त्याला मानसिकदृष्ट्या खच्ची करायचा असतो. आणि आता एक गोष्ट साधी सरळ आहे की एवढं प्रचंड यश मिळवल्यानंतर दुबळे झालेले आपल्या विरोधातले 3ही पक्ष आहेत त्यांना अधिक दुबळं करणं, अशक्त करणं हेच डावपेच सत्ताधारी महायुतीकडून खेळले जाणार आहेत. आणि त्यामध्ये मोठी गोष्ट कुठची असेल तर भाजपला काँग्रेस फोडावी लागेल, शिंदे गटाला उभाठा शिवसेना फोडावी लागेल दुबळी करण्यासाठी, आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला शरद पवार गटाचे आमदार फोडावे लागतील. फोडावे म्हणजे अधिक दुबळे करावे लागतील. फोडावे म्हणजे आमदार उचलून आणणं असं होत नाही. पण यामध्ये भाजपला काँग्रेस पक्ष फोडण्याची आता गरज राहिलेली नाही का बीजेपी ही स्ट्रॉंग झालेली आहे, बहुमताच्या जवळ जाऊन पोहोचलेली आहे. पण सगळ्यात मोठा धोका उभाठा शिवसेना
आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या दोन पक्षांना आहे, दोन गटांना आहे. कारण तिथल्या आमदारांना परत एकदा निवडून यायचं असेल तर आपल्या मतदारसंघाचा विकास करणाऱ्या योजना आणि निधी मिळवावा लागेल. आणि तो मिळवताना आपले जे विरोधी गट आहेत ते सत्तेत बसलेले आहेत, त्यांच्याशी मैत्री वाढवून त्या योजना आणि तो विकास निधी आपल्या मतदारसंघात आणण्यासाठी कसोशीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि त्यामध्ये शिंदे सेना आणि उबाठा सेना यांच्या आमदारांमध्ये ज्या बोलाचाली होणार आहेत, गप्पा होणार आहेत, चर्चा होणार आहेत, त्यातून समोरचे आमदार आपल्याकडे आणायचा प्रयत्न शिंदे गट करणार आहे आणि अजितदादा गट काकांचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करणार. हे वेगळं सांगायला नको. आता फोडणार म्हणजे काय? फोडणार म्हणजे काय? लक्षात ठेवा, शिवसेना किंवा राष्ट्रवादी हे भाजपने फोडलेले पक्ष नाहीत. आजही ते पक्ष स्वतंत्र आहेत. त्या पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह कायम आहे. त्यांचे आमदार फोडून भाजपत आणणं ही अत्यंत सोपी आणि कायदेशीर प्रक्रिया होती. पण भाजपने हे दोनही प्रादेशिक पक्ष फोडले नाहीत. हे पक्ष इंटॅक्ट ठेवले आणि त्यांचं नेतृत्व बदललं. आपल्याला पाहिजे तसं नेतृत्व या दोन पक्षांमध्ये आणून बसवलं आणि त्या पक्षाचे मूळ मालक असल्यासारखे वागणारे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना त्यांच्याच पक्षातून वंचित बनवलं गेलं. याऐवजी एक गोष्ट सोपी होती. 2/3 आमदार दोन्ही पक्षातून फुटायला तयार होते. त्यांना कायद्याच्या चाकोरीत बसून 10व्या परिशिष्टानुसार ते 2/3 आमदार बाजूला काढायचे आणि त्यांना भाजपमध्ये विलीन करून घ्यायचे. तर कुठच्याही कायदेशीर कटकटी झाल्या नसत्या. त्यांच्या पक्षांतराला निवडणूक आयोगात चॅलेंज करता आलं नसतं, सुप्रीम कोर्टात चॅलेंज करता आलं नसतं. म्हणजे कुठलीही कटकट न होता, कुठलाही धोका न पत्करता आरामात दोन्ही पक्ष फोडता आले असते आणि भाजपची ताकद वाढवता आली असते. पण भाजपने तो उद्योग केला नाही, एकनाथ शिंदेनी तो उद्योग केला नाही, अजित दादांनी तो उद्योग केला नाही. हे दोन्ही पक्षांना किंवा दोन्ही नेत्यांना बळ देऊन फडणवीसांनी किंवा भाजपने ते दोन्ही पक्ष जिवंत ठेवले, टिकवले. फक्त त्याचं नेतृत्व बदललं. आणि त्यामुळे आज शरद पवार यांच्याकडे जी उरलेली आमदारांची संख्या आहे, खासदारांची संख्या आहे, उद्धव ठाकरे यांच्याकडे जी आमदारांची संख्या आहे आणि जी खासदारांची संख्या आहे, त्यामध्ये मात्र फाटाफूट घडवण्याचा रस्ता आजही खुला आहे आणि अधिक सोपं काम झालेलं आहे. उभाटा सेना फोडणं किंवा शरद पवार गटाचा राष्ट्रवादी पक्ष फोडणं हे आता त्या पक्षांच्या नव्या नेत्यांना सोपं काम झालेलं आहे. खूप सोपं आहे. कुठल्याही निवडणूक आयोगाकडे जाण्याची गरज नाहीये. कुठल्याही दाद मागत सुप्रीम कोर्टाकडे जाण्याची गरज नाहीये. अगदी आरामात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचे पक्ष तिथले आमदार खासदार फोडून अजितदादा आणि एकनाथ शिंदे आपलं बळ लोकसभेत आणि विधानसभेत आरामात वाढवू शकतात, कायद्याच्या चौकटीत बसून. आणि म्हणून ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासाठी नजीकच्या काळातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे, संकट आहे, ज्याची चर्चा आत्ता कुठेही होत नाहीये. मित्रांनो, 10व्या परिशिष्टात जो पक्षांतर कायदा टाकलेला आहे त्यानुसार कुठल्याही पक्षातले 2/3 निवडून आलेले सदस्य जर मूळ पक्षापासून वेगळे झाले तर ते आपल्या त्या सदस्य 2/3 संख्येसकट जर इतर कुठल्या पक्षात विलीन झाले तर त्यांच्या आमदारकीला किंवा खासदारकीला धोका नसतो. त्यांची सदस्यत्व, कायदे मंडळाचं सदस्यत्व टिकून राहू शकतं. अर्थ काय होतो मित्रांनो? अर्थ असा होतो की आज उद्धव ठाकरे यांच्याकडे
जे लोकसभेचे 9 खासदार आहेत त्यातल्या 6 खासदारांनी ठरवलं की आपण वेगळं व्हायचं आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सहभागी व्हायचं, तर ते आरामात होऊ शकतात आणि त्याला कुठलीही कायदेशीर अडचण उरत नाही. उद्धव ठाकरे यांचे जे 20 आमदार निवडून आलेत त्यामधले 2/3 याचा अर्थ 14 आमदार जर एकजूट झाले आणि त्यांनी ठरवलं की उद्धव ठाकरेंची साथ सोडायची आणि एकनाथ शिंदेबरोबर जायचं, तर शिंदे बाहू पसरून त्यांचं स्वागत करतील आणि एकनाथ शिंदेच्या गटामध्ये किंवा त्या पक्षामध्ये अधिकृतरित्या कुठच्याही कायदेशीर अडचणीशिवाय हे उबाठाचे 14 आमदार विलीन होऊ शकतात. त्यांची आमदारकी धोक्यात येत नाही. त्यांना सभापती किंवा निवडणूक आयोग अपात्र ठरवू शकत नाही. जी गोष्ट उबाठाची आहे तीच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाची सुद्धा आहे. त्यांचे लोकसभेत 8 खासदार आहेत. आपण 8चा अधिक 1 धरून 9 करा, तर त्यातला 2/3 आकडा म्हणजे 6 खासदार होतात. शरद पवार गटाच्या 8 पैकी 6 खासदारांनी ठरवलं म्हणजे अगदी नावं सांगायची तर सुप्रियाताई आणि अमोल कोल्हे या दोघांना सोडून उरलेल्या 6 शरद पवारांच्या खासदारांनी लोकसभेच्या ठरवलं की आपण परत अजितदादांकडे जायचं, जेणेकरून आपल्या मतदारसंघासाठी विकास निधी मिळू शकतो. तर कुठलीही कटकट कायदेशीर न करता अजितदादा त्या 6 लोकांना आपल्या पक्षात आरामात समाविष्ट करून घेऊ शकतात आणि शरद पवार ना सुप्रीम कोर्टात जाऊ शकत, ना लोकसभेच्या सभापतीकडे जाऊ शकत, ना निवडणूक आयोगाकडे त्या खासदारांना अपात्र ठरवण्यासाठी जाऊ शकत. तीच गोष्ट इकडे विधानसभेतली आहे. शरद पवारांचे 10 आमदार 10 आमदार निवडून आले, त्याचे 2/3 म्हणजे 7 होते समजे. या 7 आमदारांनी जर शरद पवारांची साथ सोडून अजितदादांच्या पक्षामध्ये विलीन व्हायचं ठरवलं, तर अजितदादांची संख्या 41 वरून 48 वर जाईल. अजितदादा कुठल्याही कायदेशीर कटकटीशिवाय त्या 7 लोकांना आपल्या पक्षामध्ये विलीन करून घेऊ शकतात आणि आपापल्या मतदारसंघामध्ये विकास निधीसाठी सत्तेत राहायचं असतं. हे शरद पवारांनीच पाजलेलं बाळकडू आहे. शरद पवार आयुष्यभर प्रदीर्घ राजकारण करताना फार काळ सत्तेबाहेर राहायची हिंमत करू शकलेले नाही. संघर्षाचं राजकारण शरद पवारांना जमलंच नाही. म्हणून तर प्रत्येक वेळेला नाक मुठीत धरून ते काँग्रेसला किंवा सत्तेला शरण गेलेले आहेत आणि शरद पवारांचंच बाळकडू पिऊन ज्यांनी राजकारणाचे धडे गिरवले किंवा राजकारणात बाळसं घेतलं असे जे जे आमदार आहेत, जे आज शरद पवारांबरोबर आहेत, आमदार असतील किंवा खासदार असतील, त्यांना जर परत एकदा निवडून 4-5 वर्षांनी यायचं असेल तर मतदारसंघाचा विकास आणि त्या विकासासाठी सत्तेत जाणं अगत्याचं होऊन जातं. कारण हेच तर साहेबांनी शिकवलेलं आहे. मुख्यमंत्री पदासाठी पक्ष बुडाला तरी चालेल अशी भूमिका घेणारे उद्धव ठाकरे आणि विकासासाठी सत्तेच्या जवळ राहणं आवश्यक आहे असं बाळकडू आपल्या सहकाऱ्यांना पाजणारे शरद पवार यांच्या समोर म्हणूनच नजीकच्या काळातलं सगळ्यात मोठं संकट आहे की आपापले निवडून आलेले लोकसभेचे खासदार आणि विधानसभेचे आमदार जे काही चिरकुट आहेत ते टिकवायचे कसे. उद्धव ठाकरेंना 20 आमदार टिकवायचे, लोकसभेतले 9 खासदार टिकवायचे, शरद पवारांना लोकसभेचे 8 खासदार टिकवायचे, विधानसभेतले 10 आमदार टिकवायचे. आणि म्हणून महाविकास आघाडीतल्या काँग्रेसला आता फाटाफुटीचा जितका धोका नाही, कारण आता काँग्रेसचे आमदार फोडायची भाजपलाही गरज उरलेली नाही. मुद्दा एवढाच आहे की हे संकट सगळ्यात गहिरं संकट जर कोणासमोर उभं असेल तर ते उबाठा शिवसेना
आणि शरद पवारांसमोर आहे. कारण त्यांचे आमदार कायद्याच्या चौकटीत राहून फोडणं आणि आपल्या पक्षात सामावून घेणं हे एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार या दोघांसाठी अतिशय सोपं काम आहे. घटनेच्या चौकटीत 10व्या परिशिष्टाच्या चाकोरीत राहून उल्हास बापट सांगतात त्यांच्याही घटनेनुसार ही फाटाफूट घडवून आणणं अतिशय सोपं आहे, कायदेशीर आहे. आणि म्हणून एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे एक प्रकारे आपला पक्ष फोडू नयेत यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना डोळ्यात तेल घालून जागावं लागेल. कारण हे दोन्ही पक्ष फोडून आपली ताकद वाढवणं हे कायद्याच्या चाकोरीत अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी सोपं झालेलं आहे. ही खरी मोठं आव्हान आहे. बघू काय होतं ते. आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षला सबस्क्राईब करा. नमस्कार.